नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज सकाळी सकाळी एका वेगळ्या पद्धतीच्या नाश्त्याने सुरुवात केली. आज नाश्त्यासाठी बनवले होते डोसा आणि चटणी. इतने छान चटणी तयार करून घेतली होती आणि कढीपत्ता आणि मोहरीचा तडका दिला होता. खूप छान झाली होती. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणासाठी थोडी चटणी शिल्लक होती म्हणून रव्याच्या आप्पेचा बेत केला होता. मस्तपैकी रव्याचे आप्पे बनवून घेतले. आप्पे पात्राला तेल लावून त्याच्यामध्ये रव्याचे बॅटर करून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि मस्त खरपूस आणि एकदम स्पॉन्जी होईपर्यंत त्याला 10 ते 15 मिनटं शिजवून घेतलं होतं. एकदम छान पद्धतीने शिजून तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. दुपारच्या जेवणाला आप्पे वगैरे खाऊन झाल्यानंतर थोडी जी बाकीची कामे वगैरे राहिली होती ती पटापट उरकून घेतली, कारण आज आमचा बाहेर जाण्याचा बेत होता. कुठे जाणार होतो ते सांगतेच, पण आज माझं फ्लिपकार्टवरून एक पार्सल येणार होतं, तर ते आले होतं. जेवण वगैरे झाल्यानंतर ते आलं होतं. मग मी तर त्याचं ओपनिंग करत होती. खूप छान असा ड्रेस मागवला होता, मी ऑर्डर केला होता. त्याची साईज थोडी मोठी होती, त्याच्यामुळे त्याला फिटिंग वगैरे करायचं होतं. मग तो फिटिंग वगैरे करून झाला की मी तो वेअर करून त्याचा पण व्हिडिओ काढणार आहे. आणि इथं बघू शकता ड्रेसचा पण कपडा खूप छान होता, ओढणी वगैरे खूप छान होतं. तर इथं मी त्याचं ओपनिंग करत होते, कारण कधी कधी प्रोडक्ट डिफेक्टिव्ह पण येऊ शकतो. त्याच्यासाठी चेक करणे पण खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी इथं मी ओपनिंग करून त्याचा थोडा व्हिडिओ पण करून घेतला होता. नंतर संध्याकाळचा टाईम झालं होतं, तर चहा वगैरे करून झाल्यावरती आज आम्ही पाणीपुरी पार्सल आणलेली होती, तर इथे आम्ही ते खात होतो. चिकूला तर खाता पण येत नाही व्यवस्थित, परंतु पाणीपुरी खायचं म्हणलं तर तिच्या आवडीचा विषय आहे. इथे बघा सगळ्या पुऱ्यांचा चुरा करून टाकत होती. थोडीफार पाणीपुरी खाल्ली आणि आम्ही निघालो. आम्हाला माझ्या नंदेच्या मुलीचा बर्थडे होता, तिथे जायचं होतं. पण रात्री आम्हाला खूप लेट झाला होता जाण्यासाठी. जवळपास रात्री आम्ही 10 ते 10:30च्या दरम्यान आम्ही तिकडे गेलो होतो बर्थडेला. त्याच्यानंतर घाईघाईमध्येच आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं. तर इथं केक वगैरे आणून ठेवला होता, सगळ्यांनी तिला ओवाळलं होतं. आणि चिकू तर तिच्या मांडीवर उतरतच नव्हतं. चिकूला सगळ्यांच्या बर्थडेमध्ये पुढं होऊन केक वगैरे कट करायचा असतो. केक तर तिचा फेवरेट आयटम आहे. इथं पण आमचं ओवाळायचं चाललेलं होतं, पण ती केक बघून कधीशी कट करायचं ह्याच्यासाठी उतरत होती. त्यानंतर सगळ्यांनी तिला ओवाळून घेतलं होतं. गिफ्ट वगैरे देणे तर बाकी होतं, आधी सगळ्यांनी म्हटलं ओवाळून घ्यावं. नंतर केक वगैरे पण कट करायचा होता. मग इथं सगळ्यांनी फोटो वगैरे पण काढून घेतले होते. रात्री खूप उशीर झाल्यामुळे आम्ही सगळ्यांनी घाईघाईमध्येच सगळं आमचे प्रिपरेशन चालू होते, त्याच्यामुळे काही डेकोरेशन वगैरे काही केलं नव्हतं, कारण आम्हाला नंतर पण घरी जायचं पण होतं. नंतर शर्वरीने पण ओळून घेतलं होतं तिला, कारण लहान मुलांना पण एक हौस असते ना ओवाळायची. मग तिला पण ओवाळलं. नंतर चिकू पण रडायला लागली होती, कारण तिला पण ओवाळायचं होतं, पण ती छोटी असल्यामुळे तिला आम्ही काही ओवाळायला दिलं नाही. नंतर इथे पटकन आम्ही केक वगैरे कट करून घेतला होता. पण इथं झालं असं, जे कॅन्डल आणली होती ती तर पेटलीच नाही. आणि दुसरं म्हणजे जे असं फोडतात ना त्याच्यावरती बड्डेसाठी, ते तर फुटतच नव्हतं. खूप प्रयत्न केल्यानंतर आम्ही ते फोडलं होतं. तोपर्यंत तिचा इथं केक कट करून झालेला होता. मग याच्यानंतर केक वगैरे एकमेकांना आम्ही भरवला होता. नंतर थोडा स्प्रे वगैरे पण मारायचं चाललेलं होतं. अशा पद्धतीचं आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं होतं. नंतर आम्ही सगळ्यांनी इथं बसून केक वगैरे खाऊन घेतला होता. नंतर खूप लेट झाल्यामुळे केक वगैरे खाल्ल्यावर आम्ही सगळ्यांना बाय वगैरे बोललो. आणि इथं चिकूचं बघा केक खायचं चालू आहे. तिला काही केक असल्यावर दुसरं काहीच सुचत नाही. त्यानंतर तिच्यासाठी छोटीशी एक भेटवस्तू आणली होती, जी तिच्या कामाची होती. ते दिल्यानंतर आम्ही घरी निघालो. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.